ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जंतर मंतर परिसरात आजही इंटरनेट सेवा बंदच आहे. अनेकांची त्याच्यामुळे गैरसोय होते. जंतर मंतरच्या दोन्ही बाजूने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि मुख्य स्टेज पासून जवळपास 1 किलोमीटरपर्यंत बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. जंतर मंतरवरती गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आपण जंतर मंतरच्या मागची बाजू आपण पाहतोय की जे केरला हाऊसकडे जाणारा रोड आहे, ह्याच रोडवरती मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज जो आहे तो लाठीचार्ज या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय की पूर्ण वेळ पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून इंटरनेटची सेवा जी आहे ती सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला होता. अजून देखील इंटरनेटची सेवा जी आहे ती बंद आहे. इंटरनेट सेवा काल सकाळी देखील बंद होती, रात्री देखील लाठीचार्ज काही थोड्या प्रमाणात झाला, त्यावेळी देखील बंद करण्यात आली होती. आज सकाळपासून देखील इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे जे आंदोलनाला विद्यार्थी आलेले आहेत त्यांची देखील गैरसोय होते. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्याचसोबतच नागरिक जे आहेत ते नागरिक या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला सध्या जंतर मंतरवर पाहायला मिळत आहे. कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नवी दिल्ली.